45 ते 50 मध्ये रिटायर व्हायचा विचार करताय? सगळ्यांनाच आता अर्ली रिटायरमेंट हवी आहे. 60 पर्यंत कोणालाच काम करायची इच्छा नाहीये. जर तुम्ही आता 30 मध्ये आहात आणि येत्या 15-20 वर्षामध्ये रिटायर व्हायचा विचार करताय, तर थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करूया, की आत्ता तुमचा खर्च किती आहे. जर 4 लोकांचं कुटुंब आहे, तर मुलांचं शिक्षण, तुमचा महिन्याचा खर्च, येणं-जाणं किंवा फंक्शन्स, औषधं सगळं धरून किमान प्रॉपर 4 लोकांचं घर चालवण्यासाठी आपल्याला 70,000 किमान ते 1,00,000 पर्यंत घर खर्च लागतो. तर आजपासून 20 वर्षांनी महागाई लक्षात घेता किती पैशाची गरज आहे? तुम्हाला काय वाटतं? तर तुमच्या बजेटनुसार कॅल्क्युलेशन कराच. पण फॉर एक्झाम्पल जर 2,00,000 रुपये घर चालवण्यासाठी लागणार असतील, तर आत्ता तुम्हाला काय तयारी करायला हवी येत्या 20 वर्षासाठी? किमान किमान 20,000ची एस-आय-पी चालू करताय आणि तिला दरवर्षी 1,000ने स्टेप अप करताय, तेव्हा कुठे जाऊन तुमचे 50व्या वर्षी होतायत 2,67,00,000. समजा 50व्या वर्षी 2.5 करोड रुपये इन्व्हेस्ट केले आणि महिना 2,00,000 रुपये पेन्शन घ्यायला सुरुवात केली, तेव्हा कुठे जाऊन तुमचं पुढचं म्हातारपण व्यवस्थित निघणार आहे. तेव्हा नक्कीच शिक्षणाचा खर्च नसेल, पण औषधांचा खर्च वाढलेला असणार आहे. त्यामुळे जर अर्ली रिटायरमेंट घेताय ना, तर आजपासून त्याची तयारी चालू करा, कॅल्क्युलेशन सुरू करा आणि तुमचं बजेटिंग करायचं असेल तर रश्मी भोगले आहे, मला कॉन्टॅक्ट करा. थँक यू.